खर्च करून विकसित झालेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा ज्यांच्या शुभ हस्ते आपण आता संपन्न झाला त्या आपल्या महाराष्ट्राच्या धडाडीच्या नेत्या अतिशय समर्पित भावनेनं यांची कामाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे। त्या माजी मंत्री पंकजाताईंचं प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो। कारण ही इमारत ज्यावेळी आपण इमारत पूर्ण ज्या ठिकाणी मंजूर व्हावी असा प्रयत्न मी सातत्याने करत होतो। मला वाटतं ते पंकजाताईंच्या भाग्यामध्ये होतं की इमारतीची मंजुरी देण्याचं, आणि केवळ त्यांच्यामुळे इमारत आज पूर्ण झाली याचा मला मनस्वी आनंद आहे। आणि म्हणून मग उद्घाटनाला कोणाला बोलायचं, मग डॉक्टर सुजय यांनी खरं सुचवलं की ज्यांनी या इमारतीला मंजुरी दिली आपण पंकजाताईंना बोलवलं पाहिजे। आणि मला आनंद आहे की ताई आपण आमचा कार्यक्रम स्वीकारला, आणि त्यामुळे मला वाटतं इतकी चांगल्या प्रकारची इमारत आज या ठिकाणी पूर्ण होऊ शकली। आणि त्याचबरोबर विधान परिषदेवर आपली आता नव्याने निवड झाली। आमचं आपलाही नागरी सत्कार करण्याचं आम्ही खरं म्हणजे पूर्वीच ठरवलं होतं, म्हणून या दोन्ही कार्यक्रमाचं औचित्य साधून या नागरिक सत्काराला आपण उपस्थित झालात। आमचा जो नागरिक सत्कार आपण स्वीकारला त्याबद्दल आमच्या तमाम परिवाराच्या वतीने मी मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। तर म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक वर्षाच्या मुंडे परिवारात आणि विखे परिवाराच्या जे जुनं नातं आहे त्याला खरं उजाळा मिळाला। आज राज्य शासनाच्या अनेक योजनेची अंमलबजावणी या पंचायत समितीच्या माध्यमातून केली जाते। प्रत्येक योजना ही ग्रामीण भागातल्या शेवटच्या माणसापर्यंत पंचायत समितीच्या माध्यमातून त्यामध्ये त्याच्या योजनेची अंमलबजावणी होते। म्हणून तालुक्याच्या विकासाचं केंद्र म्हणून आज पंचायत समितीकडे पाहिलं जातं। विकासाच्या ज्या प्रक्रिया आहेत ग्रामीण विकासाच्या करता त्या सगळ्या आपल्या पंचायत समितीतून त्या तिकडे राबवल्या जातात। घटनादुरुस्तीनंतर जे अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळाले त्यातून मला वाटतं जिल्हा परिषद सक्षम झाल्या, पंचायत समिती सक्षम झाल्या। शरणीताई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होत्या, सगळ्या जिल्ह्यातून आणला। मला वाटतं सगळ्यात जास्त निधी ग्रामपंचायतीला आपल्या तालुक्यामध्ये देण्याचं काम ते अध्यक्ष होते म्हणून आपल्याला मिळालं। मित्र मला मुद्दाम या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे। बऱ्याच वेळी लोकांमध्ये कधी कधी कामाचा विसर पडतो। ही जी पंचायत समिती इमारत उभी राहिली अशा अनेक इमारती उभ्या राहिल्या मित्र, ती आपल्या विकासाची मंदिर आहे, आणि विकासाची मंदिरच माणसाला सामान्य माणसाला उभं करू शकतं। या विकासाच्या मंदिरामधलं जे पावित्र्य आहे ते टिकवण्याचं दायित्व तुमचं आमचं सगळ्यांचं आहे। मला वाटतं हीच भूमिका घेऊन आपण आपल्या तालुक्यामध्ये काम करतो। आज वेगवेगळ्या योजनेतून तालुक्याच्या विकासाची प्रक्रिया सुरू आहे। कोटी रुपये हे ग्रामीण भागाच्या आपल्या पंचायत समितीच्या इमारतींना दिलेलं आहे, कारण ग्रामीण भागाच्या लोकांचं काम रोज पंचायत समितीला पडतं। त्यांचा प्रत्येक दुखण्यावरचा इलाज हे पंचायत समिती आहे, आणि हे मंत्रालयाचं आहे जणू तुमच्यासाठी तालुक्यासाठी असं हे पंचायत समितीचं कार्यालय। मी जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा मी आढावा घेतला की आधी किती लोकांकडे पंचायत समिती कार्यालय आहेत, तर फार मुठभर लोकांकडे पंचायत समिती कार्यालय, आणि त्या मुठभर लोकांना मिळून विशिष्ट निधी दिलेला आहे। पण प्रत्येक तालुक्याचा तो अधिकार आहे। मी जेव्हा मंत्री झाले आमच्या बीड जिल्ह्यामध्ये 6 पंचायत समिती आहेत, पण एकही आमच्या मालकीचं पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं। त्यामुळे हे पंचायत समितीचं कार्यालय राज्यभरामध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन निधीचं व्यवस्थित वितरण करून राज्यभरात आम्ही पंचायत समिती कार्यालय उभारले, आणि जवळपास त्याला 430 कोटी रुपये मी आत्ताच सांगितलं ते खर्च झाले।
आणि आज या पंचायत समितीचं इतकं अद्ययावत कार्यालय, विखे पाटील साहेब स्वतः मला दाखवत होते, अत्यंत छान असं कार्यालय आहे. इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला इकडे जा तिकडे जा, फाईल नाही आहे, या कार्यालयात जा, याची काही अडचण होणार नाही. प्रत्येक कार्यालयाचं व्यवस्थित असं इथे डिव्हिजन झालेलं आहे. त्यामुळे इथल्या लोकांना इथे नुसती इमारत उभी नाही करायची आहे, आपल्याला सिमेंट आणि विटांनी इमारत नाही बांधायची आहे, तर आपल्याला माणूस माणसाशी बांधायचं आहे. असं काम या पंचायत समितीच्या इमारतीमधनं झालं पाहिजे, अशी शुभेच्छा मी इथे काम करणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय लोकांना देते.